भाताचं टोप आणलाय ना? हा आणलाय ना. अय आज आपण इथं का बसलो जेवायला? दीदीने आपल्याला बाहेर काढले. मला आता जाता हिस्सा पाहिजे. मी बाहेर निघणार नाही म्हणजे नाही. ए मुडद्या, तुला धुवायचं कळतं का रे? हिस्सा पाहिजे म्हण. अरे तुझ्या बापाला ते अजून वाड्याचा हिस्सा दिला नाही. तू तर आहे ना स्वप्नात बी विचार करू नकोस. येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू, खिशात नाही अडकान बाजारात भडका अशी गते मुडद्याची. मामाईला सांग ना. टोन्या ग बस. कुणी नाही आपल्याला वाड्याच्या बाहेर काढलं आणि डिंपल असं कशाला करल? अरे वाड्याची डागडुजी चालली ना म्हणून आपण इथं बाहेर बसलोय. बर जेवायला काय केले? मला अंड्याची पोळी पाहिजे आताच सांगतोय. मुडद्या तू ना दिवसभर बस उभवत अंडी, नाहीतर तुझ्या बापाला बसव, नाहीतरी दोघं बी घरातच बसून असताय. आहे काय ग? काहीतरीच काय बोलती? तुला वाटत असेल तर मी आता बाहेर जातो. हा आणि इष्टी घेऊन येतो. तुम्ही बाहेर पडाच, बघती तुमच्याकडं. डिंपल, ए डिंपल, अगं ये. आली का? ये बस की. अगं बस की. डिंपल तू एकटीच आलीस? डॉक्टरसनी बोलव की. ते कामासाठी बाहेर गेले ते. मला बोलले तू आधी जेवून घे. बर ठीक आहे, राहू दे तू बस. आता तिला वाडा आज तिच्या आवडीचं केलंय समज. मम्मी अगो तू सारखं हिच्याच आवडीचं करतीस. कधी तिथे माझं बी आवडीचं कर ना. अरे ती कमवती, तू कमवायला लाग, तुझ्या बी आवडीचं करीत. ती पोरगी असून एवढं समज करतीया. आता वाड्याची डागडुजी बी करायला काढली. ती काय खायचं काम आहे बाई? आता ती एवढं धडपडती म्हणल्यावर तिचं लाड नको का करायला, म्हणून करतीया. आता वाडा तिला. हे आहे वाड्याची डागडुजी करताना तिथं काय खजिना बिजिना घावला ना तर त्याच्यावर अर्धा हक्क माझा असणार आहे, आधीच सांगून ठेवत्या. जाऊन हुडत जा तू. इतक्या वर्षात मुडद सोडून दुसरं काय घावलं का ह्या वाड्यात? आणि म्हणे खजिना घावतोय. या मुडद्याने ना बाय भुलव्यानं लोकांचं पैसे लुटून आलेलंच घावलं तर घावत्याल. हा उजाडलं का तुमचं? हा त्या डॉक्टरांच्या नावाचा कधी एकदा शिमगा करते असं झालं असेल तुम्हाला. त्या देव माणसाचं नाव घेतलं बिगर तुमच्या घाशाखाली घास नाही का उतरत? तर आलाय मोठा देव माणूस. तोंडावर गोडन जिभोवर फड, वाटोळ्या खोराचा नाश करील घरदाराचा. तुम्हाला आहे ना एक दिवस कामात धंद्याला लावल ना तेव्हा कळल. मम्मी आपण एक नाही दाजीसनी आईस्क्रीमचा धंदा टाकायला, नाही तर चायनीजचा गाडा टाकायला. म्हणजे रोज कसं काहीतरी भारी खायला भेटल. मुडद्या, अरे तुला काय भस्म्या झालाय का काय रे? काय खायला मिळत होतं का नव्हतं का वा? जेव्हा बघा तवा ना नुसतं खायचं सुस्त तुला. बघ तू खाते मुडद्याने दिलेलं. मी उपाशी मरण पण ते मुडद्याच्या पैशाला का कशाला हात लावणार नाही. हे आहे पण मी लावणार. हा इथं जे काय असेल ना ते समज मला पाहिजे. हा कशाला का त्या मुडद्याचं पापाचं भागीदार व्हायचंय तुला? काय नाही काय तरी मिळणार हे वाड्यात मला माहितीये, पण ते आपलं नसल ही ध्यानात ठेव. कशाला तुला त्याच्या आशा पाहिजे का? गपजेव. तुमच्या पालखीचा काढला धूर तुमच्या. ज्याला बघावं त्याला आहे ना लोकांचं त्याने लुटलेलंच खायचंय. पांडवा, गणपा, काय झालं सरपंच? काही नाही काही नाही. अहो म्हटलं कामाला सुरुवात या खोलीपासून करावी, पण हे सगळं सामान हलवायला पाहिजे या ठिकाणी. पांडवा हे कपाट घ्या बाहेर पहिलं.
मी येऊ का सांगतो सावकाश घ्यायचं बरं का? सावकाश. सावकाश 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 हळू, हळू, हळू. मेलो सावकाश सरपंच सावकाश. तुमचा सरपंच मेला या ठिकाणी. माझी सगळी हाडे मोडली, माझी लिव्हर फाटली. अरे एवढी जड बॅग इतकी उंच ठेवतं का कुणी? कुठल्या गाडवाने ठेवली आणि तिच्यामध्ये आहे तरी काय? ऐका ह्यांना बाहेर घेऊन जावा आणि पाणी बिनी पाजवा. हा? शांत बसवा बाहेर. उठा उठा सरपंच. सावकाश. बया मेला तुमचा सरपंच मेला. तुमचा गाव आता हिरवा झाला. डिंपे ए डिंपे आली का लवकर? काय झालं? कशाला वरडतेस? या बॅगेत काय आहे? हा काय आहे या बॅगेत? अगो बया, आई म्हणते तसं घबाड घावलं का काय? बघू बघू. वंदी अक्का तुम्ही बाहेर जावा, इथं नका थांबू. ए गपे, हा वाडा माझ्या आईचा आहे, तू कोण अडवणारी का? वंदी अक्का चांगल्या शब्दात सांगते, मला डिंपलशी बोलायचंय. जावा तुम्ही. मी नाही जाणार, मला बघायचंय. अक्का इथनं जायला सांगते. नाही ऐकलं ना हाताला धरून वाड्याच्या बाहेर काढीन. तुम्हीच ठरवा काय करायचं ती. दम जरा, हे समजा आईलाच सांगते. आय काय आहे? उघडते बॅग. डिंपे तुला सांगते, उघडते का नाही का? मी उघडू? आजी तू अशी उन्हात का ग बसलीस? हा मग सकाळच्या पारी उन्हात बसावं, शरीराला चांगलं असतं, हाड मजबूत होत्यात. म्हणजे तू आता रोज उन्हात बसती, म्हणलं तुझी हाड पण मजबूत झाली. हा मग आहे तीच. मला कोण म्हणेल का 70 ओलांडली म्हणून? बघ अजून कशी चवळीच्या शेंगागत दिसते. माझी कशी हाड मजबूत आहे ती. खरंच मजबूत आहेत ना का आपलं? हा मग मुडदे दिसना वय तुला? मी काय म्हणतो, तिकडे मागे जातो आणि एक दगड घेऊन येतो. तू त्या दगडाला एका एका भुकीत फोडून दाखव, मग मी विश्वास ठेवणार की आमच्या आजीच्या हाडं एक मजबूत आहेत. अरे तुला ना त्या दगडावरच आपटते. घातला नेऊन डाबऱ्यात तुला. तू कार माझ्या माग लागलाय, सुखाने 2 घास खाते तर तुला काय बघवा ना वय? अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ, अशी गते मुडद्याची. मला दगड फोडून दाखव. आजी तू शिव्या घालतेस ना म्हणून तुझी हाडं मजबूत नाही, ती कळलं का? इकडे मुडदे तुला चांगली चेसती म्हणजे तुला कळेल माझे हाड मजबूत आहेत का नाही. तुला घातलं नेऊन डाबऱ्यात तुला. तुझ्या पालखीचा निघाला दूर, तुझ्या नॉनसेच झालं वाटोळ. ए आहे लागले का आईची उचकी? तुझ्या लाडक्या सुनानं बघ मला कसं खोली बाहेर काढलं. अगं मी तर म्हणते तुला वाड्याच्या बाहेर ती कावा काढते. आय आता असं बोलणार आहेस का ग तू? अगं माझा किती जीव तुटतो तुझ्यासाठी आणि तू मला असं हिडीस फिडीस करते. अगं डिंपीच्या खोलीत मंगलीला लई मोठं घबाड घावलंय. ते पहिलं तू तुझ्या ताब्यात घे. आता हा वाडा तुझा हाय म्हणलं त्याच्यावर बी तुझा हक हाय, हे सांगायला आले होते मी इथं. बघ बया आहे, नाही तर कसं आहे, आज मला त्या मंगलीनं खोली बाहेर काढलं. तुला वाड्या बाहेर एक दिवशी काढू नाही म्हणजे झालं. अगं तिला 10 जन्म घ्यायला पाहिजेत मला वाड्यातनं बाहेर काढायला. आणि तू माझं कान भरायला तुला 25 जन्म घ्यायला पाहिजेत. तू नको मला सांगू, मी काय एवढी हे नाही अशी तशी. तू माझ्या पोटी जन्म घेतलाय का मी तुझ्या पोटी घेतलाय का? अगं आहे, अगं खरंच मंगलीला लई म्हणजे लई मोठं घाबाड मिळलंय. मग उगाच का तिने मला खोली बाहेर पाठवलं सांग बरं? अगं तिला तिच्या लेकीशी काहीतरी बोलायचं असेल म्हणून तुला बाहेर काढला असेल. तू कशा हलक्या कानाची, तुला आळी दिसली तर अजगर दिसलं म्हणून सगळ्या गावात बोंबलत सुटतील. आणि म्हण घबाड घावलंय. घबाड घावला असतं तर मंगलीनं कवाच बोबाटा केला असता. आहे तुला खोटं वाटतंय ना? चल चल पहिली तू माझ्या बरोबर खोलीत आणि तुझ्या डोळ्यानं बघ. हो तुझा बाप जाताना मला डोळे नाही का देऊन गेला? ते त्यांनी मी बघेल. जा मला उन्हात बसू दे. माझे हाड मजबूत आहेत का नाही तुला चिचून धावते चांगलं. मला घाबाड घावलं, मला कशाचं बोडकेला केसाचं. आईला आता कसं सांगावं? काय डिंपे आता ही पैसा कुठून आला सांग? कुठून आला एवढा पैसा?
डिंप्या तुझं नेमकं काय चाललंय मला कळायला पाहिजे. तुझं काय उद्योग चाललंय? ही एवढा पैसा कुठं आला तुझ्याकडे? बोलती का नाही डिंपे? डिंपे बोलती का नाही? आमदार बाईचा पैसा तिने माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. आमदार बाई त्या कशाला देतील? हा कशाला देते? डिंपे खोटं बोलू नको. मी कशाला खोटं बोलू? मी खरं सांगते. आणि तू कवापासून त्या राजकारणी माणसाच्या नाद्याला लागली का डिंपे? अगं त्या एवढा पैसा कशाला दे त्याला? मी पिक्चर मध्ये काम करायचे ना, त्यांनी माझे पिक्चर बघितलेत, त्यांना माझी ऍक्टिंग पण आवडली आणि ते एवढं पण म्हणाले की एवढ्या खेडेगावातली पोरगी एवढी बडी हिरोईन होती. मग ते म्हणाले हे पैसा तुझ्याकडे ठेव. डिंपे खरं सांग मला. नाही मला त्यांना विचारल्या बगैर ना माझं समाधान होणार नाही. हे मम्मी असं कसं विचारणार? का तुझ्याकडे पैसा दिलात ना त्यांनी ठेवायला, मग घाबरायचं कशाला? चल आताच्या आता जाऊ आणि त्यांना विचारती ही पैसा तुम्ही दिलात का? काय 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 सर काय? बघा की ही काय सांगते ऐका. आमदार बहिणी म्हणे हिच्याकडे एवढं पैसा ठेवायला दिलं. आता एवढं पैसा हिच्याकडे कशाला ठेवायला दे त्याला? हो का नाही देणार? हो माझ्या समोरच दिलेत. काय? हो त्यांनी आपल्या डिंपलचे खूप सिनेमे पाहिलेत, त्यांना कळलं आपल्या गावातच राहते ही, म्हणून तिने भेटायला बोलवलं. त्यानंतर हेही कळलं की मी पण इथेच असतो, आम्ही दोघ जण नवरा बायको, गावातल्या लोकांची मी सेवा करतो, म्हणून त्यांनी आम्हा दोघांवर खूप मोठी जबाबदारी सोपवली निवडणुकीची, ह्याच्यावर प्रचाराची आणि माझ्यावर पैशांची. आता बघा बाहेरच्या माणसांचा आमच्यावर विश्वास आहे, घरातल्या माणसांचाच नाहीये. तुम्हाला जर का संशय वाटत असेल तर तुम्ही आता आमदारबाईंकडे जाऊ शकता. आपण जाऊयात चला. डिंपल नाही नाही माझा विश्वास आहे तुमच्यावर. नाही माझ्यावर आहे पण डिंपलवर नाहीये. आज तुम्हाला इथे पैसे दिसते, उद्या कुठेही दिसू शकतात. तुम्ही एक काम करा, इन्स्पेक्टर जामकरकडे जाऊन कंप्लेंट करा. हा म्हणजे तुमच्या जो मनात संशय आहे तो निघून जाईल. नाही नाही डॉक्टर असं माझ्या मनात बी काय नाही. पण हिला कवा जर न सांगते ही पैसे कुठनं आलं सांग तर बोलायला तयार नाही. मग माझा संशय वाढला. आता ही जर घडघड बोलली असती तर एवढं घडलं असतं का? अगं तू पैसा बघितल्यावर किती वरडलीस. हे जर तू प्रेमाने विचारलं असतं तर प्रेमाने सांगितलं असतं ना. हा म्हणजे चूक माझीच आहे नाही का? मंगलताई तुम्ही शांत व्हा, रागराग करू नका, चिडचिड करू नका. आता गेला ना संशय डोक्यातून की आहे अजून दूर झाली. डिंपे ती बॅग ठेव तिकडं. नाही राहू द्या, मी जातो जरा बाहेर जायचं. डिंपल चल जरा काम आहे. कुठं चाललंय ही बॅग घेऊन? हा तुला चांगलंच माहिती मी कुठे चाललंय. कारण डोक्यावर पडलाय का तुम्ही? हा एवढं कष्टाने हा पैसा कमवलाय आणि तुम्ही त्या आमदार बाईला द्यायला चाललाय. कळतंय का तुम्ही काय करताय ते? मला सगळं कळतंय, मी काय करतोय सगळं कळतंय. डिंपल मी तुला याआधीच सांगितलं होतं ती आमदारबाई आपल्यासाठी किती फायद्याची आहे. पण तीच आमदारबाई आपल्याला कसं लटकवू शकते ना हे पण मी तुम्हाला आधीच सांगितलं. तुम्हाला पैसा द्यायचा आहे ना मग तुमच्या वाटेचा द्या. एवढं पैसा द्यायची काय गरज नाही, कारण यात 50% हिस्सा माझा पण आहे. मी पार्टनर आहे. माझा हिस्सा द्या, नंतर त्या पैशाचं काय करायचं ते करा. ते अति होत आहे. तुम्ही अति करता तेव्हा द्या बॅग इकडं. नाही डिंपल मी शेवटचं सांगतो, मी जे काय करतोय सगळं विचार करून करतोय. तसेही हे पैसे आपल्याला इथे ठेवता येणार नाही. आमदारबाईकडे सेफ राहतील. तिच्याकडून मी 5 पटीने परत घेईन. काय नको 5 पट. हाव करायच्या नादात ना हाय ते पण पैसा राहायचं नाही. तुम्हाला पैसे 5 पट करायचे ना मग एवढे सगळे पैसे करायची काय गरज आहे? हे बघा डॉक्टर, जी बाई स्वतःच्या नवऱ्याचा काटा काढू शकते ना तर ती बाई आपल्याला देखील पण लावू शकते. हो एवढं कष्टाने आपण पैसा कमवलाय, असंच मातीत जाऊन द्यायचा? उद्या आपल्याला भविष्यात कधी पण कामी. उद्या जर ती आमदार बाई आणि तो जामकर आपल्याला डोईजड झाला ना तर हेच पैसे आपल्याला कामात येतील. आणि हेच पैसे नसतील ना तर उद्या वाट लागल आपली.
साहेब मला तुमचं लय कौतुक वाटतं बघा. तुम्ही कुणालाच कसं घाबरत नाही हो? कशाला घाबरायचं कोणाला? अहो तरी पण त्या दिवशी कोर्टात जज साहेब तुम्हाला एवढा आवाज देत होते आणि तुम्ही बाहेर लोकांना खेळत बसला होता. कोर्टाने तुम्हाला शिक्षा केली असते म्हणजे तरी बरं तुम्ही माफी तरी मागितली. कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून माफी मागितली. मला कारवाईसाठी आणखी थोडा वेळ पाहिजे होता. तो सुटला नाही, त्याला सोडलाय मी. साहेब हो साहेब, हा बघा, हा आत घुसला. साहेब काय छोटा पोलीस? काय नाही, सगळं मस्त. बस काय खबर? हा खबर सांगायची ना? खबर सांगितली असती पण मी सकाळपासून काय खाल्लं ना हो. तर मला ना जरा कांदा भजी, समोसा, वडापाव, बिस्किट, हा हे एवढं आता पुरता आणा. सांगतो का गप? लाड जी साहेब. आपला छोटा पोलीस आहे. मागवा. हा आणि एक बॉब्याचा पोडा बी घेऊन या. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? देवेली ताईचा, देवेली ताईचा. आता आपण प्रचाराचा नारळ फोडलाय, उद्या आपण आपल्या सत्तेचा नारळ फोडू आणि बहुमतांनी विधानसभेत जिंकून येऊ. आता गुलाल आपलाच. हा काळ माझ्यासाठी माझी परीक्षा घेणार आहे, पण आता आपल्याला कामं थांबवून चालणार नाही. मी स्वतःला जनसेवेसाठी झोकून दिलंय. माझं दुःख बाजूला सारून मला माझी जबाबदारी पारच पाडावी लागणार आहे. गायकवाड साहेब जेव्हा परत येतील तेव्हा मला त्यांना विजयाची भेट द्यायची आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत मी जीव ओतून लढणार आहे आणि तुमच्यामुळे मी ही निवडणूक जिंकेन याची मला खात्री आहे. जिंकेन ना? हो. जिंकेन ना? हो. देवेली ताईचा विजय असो, देवेली ताईचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? देवेली ताईशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? देवेली ताईशिवाय आहेच कोण? जिंकून कोणीही येऊ दे पण सत्ता माझीच असणार. वाजवा रे. खेळायचं राहू द्या, नंतर खेळूयात आपण. हा खबर खबर अशी, माझं दाजी का नाही ते त्या आमदार बाईकडं का मला जातात. ही खबर नाही, हे सगळं घेऊन जा. ओ असं कसं उतरा? नाही नाही, असं कसं उतरा? माझ्याकडे अजून एक खबर आहे की. सांगू सांगतो. माझ्या दिदीकडं पैशानं भरलेली बॅग गावली. पण ते पैसे कुणाला द्यायचं ह्याच्यावरनं दाजीच्यात आणि दिदीच्यात लय जोरात भांडणं झाली. पण भांडणं झाल्यावर दिदी ऐकते होय. तुम्हाला एकदा सांगतो, मी एका शाळेत गेलो होतो आणि शाळेत माझी भांडणं झाली तर मी दिदीला घेऊन आलो. मग दिदी होय
सरांना बघत नाही कुणाला बघत नाही मी जे काय मारायला सुरुवात केली ते धबा धबा बॅग बॅगेबद्दल सांग. बॅग हा बॅगेच चाललंय ना. हा तर पुढे काय झालं मग त्यांची भांडणं सुरू झाली. मग दीदीनं काय केलं बॅग घेतली अशी बाजूला ठेवली आणि त्याची रागा रागा निघून गेले. लाड जी साहेब. अजून 1 प्लेट कांदा भजी सांगा. सांगा सांगा तर मीही संपवतो. तुम्ही खाणार